गंजना का फिरना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका। निशान मागच्या वर्षी महाराजासोबत यांनी मैदान गाजवलं आणि हा आहे सिकंदर। अरे राम राम हो भो, काय बा लयदीची भेट नाही पटावर म्हटलं, लयदीची भेट नाही नाही खापून खूप दिसून राहिले। काय करता, जेवण घेऊन झाले काय करायचं नाही। इकडे काय होते माहित आहे, हे धूर जास्त येते का नाही, त्याच्यानं हे तोंड जरा राखून रुकून होतात। मला 3-4 पडला घरी गेल्यावर बायकोने म्हटलं ओळखलं पाहिजे म्हणून हो पण तरी बायको शेवटी बायकोच असते। काय बरं बापरे, गप बनवला बोल तर राजो। 17 छकडून आला ना तिकडे, 17कडे सोडला होता। हिंद केसी झाला, महाराष्ट्र केसी झाला। अच्छा आता मला तर तुमचं नाव माहित आहे, मयूर राऊत। हा पण ते लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे। मयूर राऊत पा बरोबर लोक किती तुमच्या बैलाले पाहिले राजो। दाखवा भाऊ पायना असं आहे, गावात राहिले ते चौकात बसले असते, कोणी विचारलं नसतं। हा आता बिड्या, आता चौकात खेळातली गोष्ट ते बिड्या फुकणं हे करणं, पण तुम्हाला तो शौक नाही, तुम्हाला शौक देवाने हात लावून दिला। असा स्मार्ट बैल राजो माणूस। मागच्या वर्षी महाराजासोबत चांगलं 72 नंबर केले आपण, 1 नंबरचे 72 नंबर केले 1 नंबरचे। मग या वर्षी जरा बोला नाही अलग नाही, कारण आपण थोडं मेळ नव्हतं येऊन राहिला, त्याच्यामुळे थोडं हे केलं। सोबत अजून एक सोबत जोडी धावणं। महाराज मागच्या वर्षीपासून म्हटलं, मागच्या वर्षी निशांचं 2 मिनिटं थांबतो, आता नंतर कॉल करतो। निशान मागच्या वर्षी बच्चात दिसत हाताराजा बनवला ना, आताच बनवून आला ना, दाती झाला। तुम्ही खातपेत जा ना बाबा, कांदेरा बैला आपण कमी खायला चालते। 4 लिटर त्याला दुधाचं अर्धा लिटर तुम्ही पेत जा। तशी तुमची लाली गेली आहे ना, काही विशेष नाही ना। तुमची हशी तर एवढी जोरदार आहे, आमच्या सुनबाईने याच्यावरच पसंत केलं तुम्हाला। बरं हा दुसरा बैल मग कोणता? हा सिकंदर आहे। हा 11.5 लाखाची खरेदी केली आपण। हा कधी घेतला? हा वाटखेडच्या मैदानातून घेतलेला आहे। वाटखेडच्या मैदानातून। हा कुठला बैल आहे? हा ताशका जागीरगाव पठाणचा बैल आहे। पठाण नामांकितच आहे। हा नामांकित, त्यांच्या जोडचा बैल आपण मागच्या वर्षी मागितला होता, त्यांनी दिला नाही। या वर्षी आपल्याला त्यांनी दिला। बरं या पटाचा शौक कसा काय लागला? लोकांना दुसरी शौक लागतात, पण तुम्ही पटाच्याच नाही दिला। बाकी शौक नाही ना कोणता, म्हणून हा शौक लागला। किती वर्ष झाले तुम्ही पटाता? 3 वर्ष झाले। 3 वर्ष झाले। अहो मग बायको बिको काय म्हणते काय, पटारात जाता तुम्ही, मग लेकरं तेवढं ऍडजस्ट करावं लागते। म्हणजे तुमची बायको गरीब आहे? हा गरीब आहे, गरीब भेटली म्हणून तर शौक आहे। असं याच्या व्यतिरिक्त काही शौक नाही ना? नाही। मग या बैलाचं शिंग कोण मोडलं? उखरदेन तो माती, त्याला जास्त म्हणजे भरपूर गरम स्वभावाचा बैल आहे तो। त्याला दुसरं समोरून कोण आला आवाज दिला तर जमत नाही। अच्छा बरं हा बैल कोणत्या खांदी पडते मग? हा डावी खांदी। एकच खांदी पडतो। साताऱ्याला दोन्ही खांदी पळाला पब्लिकनं, फक्त शंकरपटात एकच खांदी पडतो। कोणासोबत पळाला? साताऱ्याला सगळे बैल पळवले। निशा आपण बकासूरची गाडी मागितली आहे, मारली आहे। कॉकटेलची गाडी मारली आहे, सुंदरची गाडी मारली आहे, सर्जेची गाडी मारली आहे। आपण झरे मैदानात 1 नंबर केलेला आहे बकासूरची गाडी मारून। महाराष्ट्र केसरीत आपण उजवीनं 3 नंबर केला याच्यावर। पुसेगावला होता का? पुसेगावर नाही केला, पण आपल्याला शंकरपट खेळायचा होता म्हणून आपण पुसेगाव मैदान नाही केलं। त्याला 15 दिवस आधीच बोलवलं। तुमचा आवडता पट कोणता? आपला आवडता पट बैराम। बरं बैरामच्या पटात जे पब्लिक कडून बैल पडते, मग हा डाव्या धुरीत जुतल्यानंतर तो पब्लिक कसा, या शंकरपटात दोन्ही गुण पब्लिक तर असते, त्याला काही फरक नाही पडत। पब्लिक असो नसो त्याला काही फरक नाही आहे। शंकरपटात असं आहे का पब्लिक जवळ नसते, तिकडे मैदानात असं आहे का पब्लिक डायरेक्ट बैलाच्या जवळ असते। त्यामुळे ते लोक असं विचारतात की बा तो पब्लिकच्या म्हणजे कळ्यानं पडते का कुठून पडते? कळ्याने पडते, अंदरून दोन्ही खांदी हे करते। या बैलाकडून तुम्हाला अपेक्षा काय? आता अपेक्षा आहे त्याची भरपूर, कारण की आपण तेव्हा तिकून आणला, त्याला आपण सध्या एकच फेरा ठेवला तरी चौथा नंबर केला। आपण एकच फेरा काढला आता, पण त्याचा 2 फेरे कुठंच नाही काढले आणला तेव्हापासून। ज्या दिवशी 2 या 3 फेरे निघाल तो इथे एकच नंबर करा। अच्छा सध्या इथली पोझिशन काय तुमच्या बैलाची? पोझिशन मला तरी असं वाटतं का इथं दुसऱ्या नंबरात माझा बैल बसायलाच पाहिजे। म्हणजे अजूनपर्यंत बैल सोडला नाही का तुम्ही? नाही अजून सोडला नाही, आज आता सोडायलाच चालला। अच्छा कोणासोबत पडत्या? कोणासोबत जास्त पडते? कोणाही सोबत कोणताही बैल टाका, आज कोणाचाच नाद नाही। आज त्याची सोबती कोण? आज सोबती तो आपला हा आहे नागपूरवाल्याचा बैल आहे त्याच्यासोबत। तुमचा आवडता ड्रायव्हर कोण? आपला सचिन आहे, पप्पू आहे। तुम्ही पटात ठाकरे भाऊ आहे।
तुम्ही या पटात शंकर पटात किती वर्षापासून या पटात म्हणजे पदार्पण केलं तुम्ही? मी तसं तर 4 वर्ष, पहिले 1 वर्ष मी फक्त पटच फिरलो. 3 वर्षापासून बैल घेतला. माझ्या घरी एक मुगलाची जोडी होती, मी त्याच्यावरही पट खेळलो. त्याच्यामुळे चांगलाच नाद लागला. म्हणून मागच्या वर्षी 7.5 लाखाची निशांची खरेदी केली होती, पण नाराज कुठंच नाही केलं. 7.5 लाखात त्यानं करोड रुपये कमावून टाकले असं मला वाटतं. पण हा 7.5 लाखाचा ना 11.5 लाखाचा तुम्ही 41 लाख रुपयाची शारदादेवी पाटील पुणेकर यांनी मागणी केली आहे तिला. तर माझं एक समजत नाही की समजा आपल्याला तुम्हाला एखाद्या माणसाला 2-3 पोरं असतात, त्या पोरापैकी त्याचा आवडता पोरगा असते, तो त्याला जास्त दबते. मी पाहून राहिलो तुम्ही आवडता बैल आपला निशाण ना, म्हणूनच तुम्ही त्या बैलाला पहिल्यांदा पकडलं. याला बिचारायला 11.5 लाखाची खरेदी असून त्याला वाऱ्यावर सोडलं. आपला आवडता बैल तोच आहे. काही हो त्याला विकायचं नाहीये. घरी कुठ्यावर राहीन तो एनी टाइम. म्हणजे सगळ्या गोष्टीनं तो आपला आवडता, म्हणजे मला पोरगासारखा एक. म्हणजे याला विकायचं नाही. हे बाकीचे बैल याला पलटी मारायची. हा विकला चालते, पण याला नाही विकायचं. बरं, तुमची आता हे खिले गेले कशी काय तुम्ही? खिलाई याला सकाळी बदाम आहे आणि दूध पित नाही, आणि बाकी भरडा आहे त्याला 2 टाइम. दूध का पित नाही? दूध त्याला पचतच नाही. अच्छा, सिकंदर मागो सिकंदर. हा सिकंदर नाही. आतापर्यंत मारलेल्या मैदानात जे तुमच्या अस्मिर्ण मैदान आहे की जे वेळोवेळी झोपीत सुद्धा असं वाटतं की ते मैदान आपण डबल मारायला पाहिजे, असं कोणतं मैदान तुम्ही मारलं? बैरमच होतं. मागच्या वर्षी आपण इथं 7-12 एकच फेरा टाकला. 7-12 केले होते महाराज सोबत. अजूनही कोण म्हणजे भरपूर लोकांना 5-5, 4-4 फेरे काढले होते, तरीही बैल तुटले नव्हते, जवळ पण नव्हते आले. आता तुम्हाला असं मैदान कोणता की ते तुम्हाला खुणवत आहे की नाही, साला या मैदानावर माझा बैल पळाला पाहिजे आणि त्या मैदानावर माझं नाव? बैरमचंच का? कारण की तालुक्यातलं मैदान आहे, आपलं घरचं मैदान समजलं जातं. इथं घरच्या मैदान तरी असं वाटतं का नाव झालंच पाहिजे. घरच्या मैदानात नाव झालं तर आपलं तालुक्यात नाव. म्हणजे तुम्हाला होम स्पीचवर तुमचं नाव लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे हे एक अपेक्षा आहे. आपलं नाव मयूर राऊत. अशा सर्व बैलांच्या मुलाखती पाहत चला गन्ना काफन्ना यूट्यूब चॅनलवर.